जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे। गिरीश, पाऊण तास होऊन गेलेला आहे, यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। दुसरीकडे आपण भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला। जर हे दोन्ही बंधू एकत्र असतील तर आम्हाला फारसा फरक पडत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र या दोघांची भेट, या दोघांचं एकत्र येणं निश्चितच सगळ्यांनाच फरक पाडणार आहे। नक्कीच, कारण आपण बघितलं तर दोन ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चेवरूनच आपण पाहिलं तर मनसेचे कार्यकर्ते असतील किंवा ठाकरे गटाचे कार्यकर्ते असतील, यांच्यामध्ये एक उत्साह आपल्याला दिसून आलेला होता। एक वातावरण निर्मिती झालेली होती आणि विशेष करून मराठीचा मुद्दा असेल, मागील काही दिवस आपण बघितलं तर मराठीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाले होते, उद्धव ठाकरे गटाचे पक्ष देखील आक्रमक झालेला होता आणि एक दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर एक कडवं आव्हान हे महायुती समोर, भाजप समोर, शिंदे गटासमोर असणार आहे। कारण मुंबईमध्ये जर पाहिलं तर या आधीपर्यंत भाजप सोबत शिवसेना होती, शिवसेनेची ताकद होती, त्यामुळे भाजपला देखील मदत मिळत होती। आता मात्र भाजप सोबत शिवसेना नाहीये, शिंदे गट आहे। शिंदे गटाची तेवढी ताकद मुंबईत नाही, ठाण्यात जरी असले, मुंबईचे पालिकेचे जे नगरसेवक असतील, याआधी 2017 साली जे निवडून आलेले नगरसेवक आहेत ते जवळपास 42 ते 45 नगरसेवक शिंदे गटात गेले असले तरी तेवढीची मुंबईतील ताकद आहे ती कमी झालेली नाही ठाकरे गटाची। त्यामुळे ठाकरे गट आणि राज ठाकरे दोन्ही पक्ष जर एकत्र आले तर नक्कीच एक मजबूत असा एक प्रतिस्पर्धी भाजप समोर, महायुती समोर असणार आहे। आणि त्या अनुषंगाने जर राज ठाकरे यांचं मन मिळवण्यासाठी किंवा मन वळवण्यासाठी भाजपकडून सातत्याने प्रयत्न करण्यात आले, शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे स्वतः असतील, उदय सामंत असतील, हे देखील या ठिकाणी भेटीगाठी घेत होत्या। मात्र राज ठाकरे यांनी यावेळीची भूमिका ही आपण पाहिली तर एकदम संयमाची होती, कुठे भूमिका त्याने जाहीर केल्या नव्हत्या। एक भूमिका दोन्ही पक्षाकडून क्लिअर ठेवण्यात आली की यावेळेस युती करायची। ज्या 5 जुलै रोजी जो मेळावा झाला, मराठी भाषेचा विजय झाला, याबाबतचा जो काही मेळावा आयोजित करण्यात आला NSCI डोम मध्ये, त्यावेळीच खरं तर दोन्हीकडून हे स्पष्ट करण्यात आलं होतं की आता आम्ही जे एकत्र आलो ते वेगळं होण्यासाठी नाही। त्यामुळे तेव्हा जो उत्साह आपण पाहिलेला होता वरळी मुंबईसह राज्यभरात, त्यामुळे एक मोठा फायदा हा दोन्ही पक्षासाठी होऊ शकतो आणि त्यामुळे प्रतिस्पर्धी एक मजबूत असा प्रतिस्पर्धी हा भाजप समोर आणि महायुती समोर उभा राहील। मात्र हा प्रतिस्पर्धी उभा तेव्हाच राहील जेव्हा जागा वाटप आहे ते योग्यरित्या पार पडेल। कारण अनेक जागा आहेत त्यावर दोन्ही पक्षाचे बळ आहे, संख्याबळ आहे किंवा ताकद आहे ती अधिकची आहे आणि त्यामुळे तिथल्या ज्या जागा वाटप आहेत त्या अतिशय पार पडणं अत्यंत गरजेचं आहे। लोकसभा आपण पाहिली, विधानसभा पाहिली, या दोन्ही निवडणुकांमध्ये मुंबईत ठाकरे गटाची ताकद आपण पाहिलेली आहे। ठाकरे गटाचे आमदार असतील, खासदार असतील, ते सर्वाधिक निवडून आलेले आहेत मुंबईमध्ये। त्यामुळे जरी आमदार किंवा नगरसेवक जरी सोडून जात असले तरी ती ताकद ठाकरे गटाची आहे ती कुठेतरी कमी झालेली नाहीये आणि त्यामुळे ही मदत आणि सोबत आता राज ठाकरे येत आहे, त्यामुळे राज ठाकरे आणि सोबत आल्याने ती अधिकची ताकद वाढणार आहे। त्यामुळे BMC साठी एक तगडं आव्हान हे महायुती समोर असणार आहे। भाजपने जरी महापौर बसवण्याचा चंग जरी बांधला असला, विजय संकल्प ते घेत आहे तर येत्या दिवसात, त्यामुळे तरी देखील एक दोन्ही बंधू एकत्र आल्याने एक आव्हान असणार आहे। आपल्यासोबत गिरीश तुम्हाला थांबवते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।